तुमच्या घरात किंवा बागेत गोकर्णाची वेल आहे का आणि तिला अचानक भरपूर फुलं आली आहेत का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हिंदू पुराणशास्त्र आणि लोकविश्वासानुसार गोकर्णाच्या फुलांना विशेष आध्यात्मिक अर्थ आहे. यामागील संकेत काय? चला सविस्तरपणे जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. गोकर्ण, ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असंही म्हणतात, ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रिय असलेली वनस्पती आहे. तिची निळी, पांढरी किंवा गुलाबी फुलं गायीच्या कानासारखी दिसतात, म्हणून याला गोकर्ण म्हणतात. ही वेल पावसाळ्यात आणि थंडीच्या सुरुवातीला बहरते आणि जेव्हा तिला फुलं येतात तेव्हा यामागे खास संकेत असतात. हे संकेत कोणते? तर हिंदू धर्म आणि पुराणशास्त्रानुसार गोकर्णाच्या वेलीला फुलं येणं हे अनेक शुभ आणि आध्यात्मिक संकेतांचे लक्षण आहेत. सर्वात पहिला संकेत, माता लक्ष्मी आणि समृद्धीचं आगमन. होय, गोकर्णाची निळी फुलं माता लक्ष्मीचं प्रतीक मानली जातात. जर तुमच्या घरात गोकर्णाच्या वेलीला अचानक भरपूर फुलं आली तर हे धनवृद्धी, सुख आणि समृद्धी येण्याचं लक्षण मानलं जातं. विशेषतः अश्विन किंवा कार्तिक महिन्यात फुलं आल्यास याचा अर्थ माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत आहे असा मानला जातो. म्हणून आपल्या घरात जर गोकर्णाच्या वेलीला भरपूर फुलं आली असतील तर आवर्जून शुक्रवारी गोकर्णाची निळी फुलं माता लक्ष्मीला अर्पण करावी. यामुळे आर्थिक स्थिरता वाढते आणि धनलाभ होतो असं सांगितलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाच्या वेलीला फुलं येणं हे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्याचे संकेत आहे. विशेषतः जर ही वेल उत्तर किंवा ईशान्य दिशेला असेल तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन शांती आणि समृद्धी नांदते असं सांगितलं जातं. जर तुम्ही अलीकडेच तणाव किंवा अडचणी अनुभवत असाल तर फुलं येणं हे त्या समस्येचं लवकरच निराकरण होण्याचं लक्षण मानलं जातं. तिसरा संकेत, गोकर्ण फुलांचा उपयोग श्राद्ध आणि पितृपूजामध्ये सुद्धा केला जातो. जर तुमच्या घरातील गोकर्णाच्या वेलीला पितृपक्षात फुलं आली तर हे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळत असल्याचं लक्षण आहे. असं मानलं जातं की अशी फुलं पितरांना अर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घराला संरक्षण मिळतं. चौथा संकेत, गोकर्ण फूल शनिदेवाला अर्पण केल्यानं त्याचा कोप कमी होतो असं म्हणतात. जर आपल्या घरातील गोकर्णाच्या वेलीला अचानक फुलं आली तर हे शनिदेवाच्या कृपेचं लक्षण मानलं जातं, ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ शकतात. म्हणूनच शनिवारी गोकर्णाची फुलं शनिदेवाला अर्पण करावी आणि तेलाचा दिवाही लावावा. पाचवा संकेत, गोकर्ण फूल ध्यान आणि साधनेसाठी वापरली जातात. जर तुमच्या घरात असलेल्या गोकर्ण वेलीला खूप बहर आला तर हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीचं आणि मनशांतीचं लक्षण समजलं जातं. याचा अर्थ तुम्ही योग्य दिशेनं जात आहात आणि तुमच्या साधनेला यश मिळत आहे असा याचा संकेत मानला जातो. आध्यात्मिक संकेताव्यतिरिक्त गोकर्णाच्या फुलाचे काही प्राकृतिक आणि सांस्कृतिक अर्थही आहेत. गोकर्ण वेल बहरणं हे पर्यावरणातील संतुलन आणि सकारात्मक बदल होत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदात गोकर्ण फुलाचा उपयोग स्मरणशक्ती, तणाव कमी करणं आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी होतो. गोकर्णाच्या वेलीला भरपूर फुलं येणं हे आपल्या आरोग्याला चालना देण्याचे संकेत आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, गोकर्णाची फुलं ही घराचं सौंदर्य वाढवतात आणि शुभतेचंही प्रतीक मानली जातात. जर तुमच्या घरात लग्न, सण किंवा शुभ कार्य असेल तर फुलं येणं हे यशस्वी आयोजनाचं लक्षण मानले जातं. आपल्या घरात गोकर्णाची वेल असेल तर त्याची काळजी नीट घ्यावी. गोकर्ण वेल उत्तर किंवा ईशान्य दिशेलाच लावावी, ज्यामुळे शुभ फायदे मिळतील. शिवाय नियमित पाणी, सेंद्रिय खत आणि हवेशीर जागा यांमुळेही ही वेल चांगलीच बहरते. गुरुवारी किंवा शुक्रवारी गोकर्णाची वेल घरी लावणं शुभ मानले जातं. फुलं पूजेसाठी, तर्पणासाठी किंवा औषधी चहासाठी सुद्धा वापरली जाते. औषधी वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. तर मंडळी, गोकर्ण फुलाच्या वेलीला फुलं येणं हे केवळ निसर्गाचं सौंदर्यच नाही तर सुख, समृद्धी, शांती आणि आध्यात्मिक प्रगती यांचं लक्षण आहे. तुमच्या घरात ही वेल लावून आणि तिची काळजी घेऊन तुम्हीही हे शुभ संकेत नक्कीच अनुभवू शकता. तुमच्या घरी असलेल्या गोकर्ण वेलीला कधी फुलं आले आणि त्यानंतर काय बदल जाणवले कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि गोकर्ण फुलाच्या वेलीबद्दल आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू.
अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.